स्थापुनी हिंदवी स्वराज्य ज्यांनी शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा, त्याच्या चरणी झुकतो माझा माथा. गगनभेदी नजर ज्यांची, गगनभेदी नजर ज्यांची, विशाल पहाडा समकाया, विशाल पहाडा समकाया. धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदतो प्रभू शिवराया. छाती होती पोलाद ज्याची, विशाल त्याची काया, डोळ्याच ज्याच्या अंगार, असा या शिवबाचा जन्म सोहळा आज. सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार, वीरतेचा भाला होता, वीरतेचा भाला होता. हर हर महादेव हा नारा त्यांचा होता. सह्याद्रीची साथ होती, सह्याद्रीची साथ होती. घोडे टाप्यांचा नाद हा कडे कपारीत निघत होता, फिरत होता. आणि त्याच्यामध्ये माझा हा राजा शौर्याने चालत होता. हा मर्द मराठ्यांचा राजा सर्व रयतेला घेऊन सोबत हा चालत होता. प्रत्येक स्त्रीला माते समान सन्मान देणारा, प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा, तिचं रक्षण करणारा आणि परस्त्रीला सुद्धा, शत्रूंच्या आया बहिणांना सुद्धा तो माते समान मानणारा तो हा माझा राजा होता. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच राज्यामध्ये आज खूप अशा निर्घृण हत्या होत आहेत, बालिकांच्या हत्या होत आहेत, बलात्काराच्या घटना होत आहेत. तर शिवाजी महाराज ह्यांच्या काळामध्ये एक गवळण होती, ती दूध वाटायचं काम करायची. जेव्हा दूध वाटप करता करता तिला खूप उशीर झाला आणि काळोख पडला, अंधार झाला आणि सर्व गडाचे दरवाजे हे बंद करण्यात आले, कारण शिवाजी महाराजांचा तसा आदेश होता. तर त्यानंतर तिला घरी पोहोचायचं होतं. तिचं एक तान्हुलं बाळ होतं, छोटंसं बाळ होतं आणि त्याला खूप अशी भूक लागलेली, तो व्याकुळ झालेला आणि तिला समजलं की आता माझ्या बाळाला भूक लागली आहे आणि मला काहीही करून घरी पोहोचायचंच आहे, माझ्या बाळाला दूध द्यायचंच आहे. तर तिने कशाचीही पर्वा न करता ती तो गड चढत गेली. एका कडेवरून ती गड चढली आणि घरी ती पोहोचली. तर काय झालं मित्रांनो, तर ही कथा जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तर त्यावेळेस त्यांनी तिचा सत्कार केला, सन्मान केला. तर कारण तिची ती शौर्यवान होती, ती बलवान होती, ती धैर्यवान होती, तिला ममता होती. आणि त्या काळामध्ये इतक्या बलवान शौर्यवान स्त्रिया ह्या होत्या, कारण त्यावेळेस जिजामाता त्यांचं शिक्षण, त्यांचं प्रशिक्षण जसं शिवाजी महाराजांना मिळालं होतं त्याचप्रमाणे इतर बायकांनीसुद्धा त्यांच्याकडून ती शिकवण घेतली. आणि आपण त्याच महाराष्ट्रामधले आहे, त्याच हिंदवी स्वराज्यामध्ये आपण राहतो आहे. आणि आजच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा की स्त्री ही सुरक्षित नाही. किती जरी आपण पुढारलेलं विचारांचं असलो तरीसुद्धा आपण पूर्ण शाश्वती देऊ शकत नाही की आम्ही पूर्णतः आम्ही सेफ आहोत. कुठं पण आम्ही बाहेर गेलो तर आम्ही सुरक्षित घरी येऊ ह्याची गॅरंटी नाही. खूप बायकांना त्यांचं कर्तव्य निभवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना ऑफिसला जावं लागतं, कामावर रुजू व्हावं लागतं. आणि अशा वेळेस त्यांच्यासोबत काही अघटित घटना अशा होतात आणि खूप साऱ्या मुलींचा बलात्कार करून त्यांना मारून टाकलं जातं. तर असं जर शिवाजी महाराजांना आपल्या कळालं तर त्यांनी दिलेली जी शिकवण आहे ते तर आपण विसरलोच आहे की परस्त्रीला मातेसमान मानणे किंवा मग जे छोटी बालिका आहे तिला आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करणे किंवा तिला संरक्षण देणे. जर कुठं काही चुकीची घटना घडत असेल तर तिथं ठामपणे उभं राहून तिला सुरक्षित घरी कसं पोहोचवता येईल ह्याकडे लक्ष देणं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांचा मावळा हा असेलच ह्याची गॅरंटी ह्या काळामध्ये नाही आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने शौर्यवान, बलवान, सशक्त बना, स्वतःला मजबूत बना. आणि इतक्या तुम्ही मजबूत बना की तुमच्यावर एखादा धृतराष्ट्राने वाईट नजरेने जर त्याने तुम्हाला बघितलं, तुम्हाला छेडखानीची कुठं तुम्हाला दिसलं, थोडी जरी तुमच्याबद्दल त्याने त्याच्या डोळ्यामध्ये जर तुम्हाला वाईट त्याची वृत्ती जर तुम्हाला दिसली तर त्याला तिथंच पळून काढा. शिवाजी महाराजांची आपली हीच शिकवण आहे. आणि जर आपण कुठं अन्याय होत आहे, कोणावर अत्याचार होत आहे आणि ते जर आपण फक्त व्हिडिओ काढून त्याची पोस्ट करत आहे आणि त्या व्यक्तीला आपण मदत करत नाही आहे तर आपण शिवाजी महाराजांचे विचार कणभरसुद्धा घेतलेले नाहीत.
म्हणून तुम्ही स्वतःसुद्धा बलवान सशक्त बना. तुमचे स्वतःचे मत, तुमचं एक अस्तित्व जे आहे ते तुम्ही सिद्ध करा. त्यासाठी तुम्ही शिका, जागृत व्हा, पुढे चला आणि न घाबरता, न कोणाला घाबरता समोर जात राहा. आणि तुमच्या या रस्त्यामध्ये, तुमच्या या प्रगतीच्या मार्गामध्ये जर कोणी आलंच दृष्ट तर त्याचा खात्मा तिथंच करा. कारण शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या आपण लेकी आहोत, मुलीबाळी आहोत आणि त्यांनी दिलेला वसा हा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आणि आपल्या मुलांनासुद्धा शिकवा की आपल्या घरामध्ये जशी आपली आई बहीण आहे तशाच समोरच्याच्या घरामध्ये सुद्धा ती कोणाची तरी आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची मुलगी आहे ती. तर ह्याचं भान तुम्ही ठेवून आपल्या मुलांना संस्कार द्या. आणि संस्काराची खाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तेच आपण विसरत चाललेलो आहे. शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे फक्त मिरवणुका नाहीत, फक्त भाषणं नाहीत, तर आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारांमध्ये, कणाकणामध्ये शिवाजी महाराज बसले पाहिजे. तेव्हाच आपण शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली असं मी म्हणेल.